हॅलो फ्रेंड्स, मी राजश्री थोरात आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत की ज्या टॉप MNCs कंपनीज आहेत की ज्याच्यामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात हायरिंग होत आहे। तर विप्रो ह्या कंपनीमध्ये कोणत्या प्रकारच्या जॉब वॅकन्सीज आल्या आहेत आणि त्यासाठी कोण एलिजिबल आहे आणि कोण अप्लाय करू शकतं, कशा पद्धतीने सिलेक्शन होणार आहे, तर त्याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर फर्स्ट ऑफ ऑल हा जो इव्हेंट आहे तर इलाइट ऑफ कॅम्पस फॉर इयर 20 आणि 21 ह्या ज्या बॅचेस आहे 2020 आणि 21च्या, तर ह्या बॅचेससाठी विप्रो कंपनीने इलाइट ऑफ कॅम्पस ड्राईव्ह ठेवला आहे। तर यासाठी कोण अप्लाय करू शकतं, तर यासाठी तुम्ही जर 20 आणि 21चे पासआउट स्टुडंट असाल आणि तुमचं BE किंवा BTech किंवा 5 इयर्सचं इंटिग्रेटेड MTech कंप्लीट असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। त्याचबरोबर 10th स्टँडर्डला 60% किंवा अबोव पर्सेंटेज पाहिजे। त्याचबरोबर 12th स्टँडर्डलाही तुम्हाला 60% किंवा अबोव पर्सेंटेज पाहिजे आणि ग्रॅज्युएशनला सुद्धा तुम्हाला 65% किंवा तुमचा जो CGPA आहे दॅट इज इक्विव्हॅलंट टू 6.5 अशा पद्धतीने जर तुम्हाला स्कोर असेल, म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला 65% अबोव जर ग्रॅज्युएशनला पर्सेंटेज असेल तर तुम्ही ह्या इलाइट ऑफ कॅम्पससाठी एलिजिबल आहात आणि इयर ऑफ पासिंग 2020 आणि 2021 असं पाहिजे। त्याच्यासाठी कोणत्या ब्रांचेसचे स्टुडंट्स अप्लाय करू शकतात, तर कम्प्युटर सायन्स, IT आणि सर्किट्युअल, तर अशा ह्या ब्रांचेसचे स्टुडंट्स अप्लाय करू शकता। आता तुम्ही जर ह्या कॅम्पस थ्रू जर सिलेक्ट झाला तर तुम्हाला प्रोजेक्ट इंजिनियर ह्या रोलवर तुम्हाला रिक्रूट करणार आहेत। तर यासाठी जे कंपेन्सेशन आहे ते 3.5 lakhs पर ॲनम, म्हणजे जवळपास 3.5 लाख रुपये तुमचं पॅकेज राहणार आहे। आणि जे सर्व्हिस ॲग्रीमेंट आहे ते ॲप्लिकेबल फॉर 12 months, म्हणजे जवळपास 1 वर्षाचं तुमचं सर्व्हिस ॲग्रीमेंट आहे। आता यासाठी अदर क्रायटेरिया पण काय आहे ते पाहूयात। तर मॅक्झिमम 3 इयरचा कोणताही एज्युकेशन गॅप असेल तर तो तुम्हाला अलाउड आहे, म्हणजे आफ्टर 10th आणि तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे तर 10th आणि ग्रॅज्युएशनमध्ये जर मॅक्झिमम 3 इयर्सचा एज्युकेशन गॅप असेल तर तरी तुम्ही या ड्राईव्हसाठी अप्लाय करू शकता। नेक्स्ट क्रायटेरिया काय आहे तर शुड बी फ्रॉम अ फुल टाईम डिग्री कोर्सेस रिकॉग्नाइज बाय द स्टेट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजे तुमचं फुल टाईम डिग्री डिग्री असणं आवश्यक आहे। नो पार्ट टाइम किंवा करस्पॉन्डन्स किंवा डिस्टन्स लर्निंग जर एज्युकेशन असेल तुमचं तर तुम्ही यासाठी एलिजिबल नसणार आहे। त्याचप्रमाणे नो ॲक्टिव्ह बॅकलॉग अँड स्टँडिंग एरिया आर अलाउड। Candidate who have participated in any selection process held by Wipro in the last 6 months are not eligible, म्हणजे विप्रोचा कोणताही जर ड्राईव्ह असेल लास्ट 6 मंथमध्ये जर कोणताही विप्रोचा ड्राईव्हला तुम्ही अप्लाय केलेलं असेल किंवा अटेंड केलेला असेल तर तुम्ही या इलाइट ड्राईव्हसाठी ॲप्लिकेबल नाही आहे। आफ्टर 6 मंथ तुम्ही अप्लाय करू शकता विप्रोच्या कोणत्याही ड्राईव्हसाठी। त्यानंतर दॅट कॅन्डिडेट शुड बी इंडियन सिटिजन और शुड होल्ड अ PI और OCI कार्ड। त्याचबरोबर भूटान आणि नेपाळचे जे कॅन्डिडेट्स आहे दॅट कॅन्डिडेट नीड टू सबमिट देअर सिटिजनशिप सर्टिफिकेट। सो ऑल दिस क्रायटेरिया शुड बी फुलफिल बाय एनी कॅन्डिडेट, देन दॅट कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर दिस इलाइट ऑफ कॅम्पस ड्राईव्ह। आता यासाठी सिलेक्शन प्रोसेस काय राहील ह्या कॅम्पससाठी, तर फर्स्ट ऑफ ऑल यासाठी तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे। तर ह्या टेस्टमध्ये 128 मिनिटची तुमची टेस्ट होईल। तर त्यामध्ये 3 सेक्शन्स असणार आहे। फर्स्ट सेक्शन असणार आहे ॲप्टिट्यूड टेस्टचा, की ज्यामध्ये तुमचं जे नेहमी आपण जी टेस्ट देतो तर त्यामधलेच सब्जेक्ट राहतील। लॉजिकल ॲबिलिटी असेल, क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी, इंग्लिश, तर अशा पद्धतीचे तुमचे सब्जेक्ट राहतील ह्या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये। याचं ड्युरेशन असेल 48 मिनिट। त्यानंतर सेकंड जी टेस्ट आहे, सेकंड सेक्शन आहे रिटन कम्युनिकेशन टेस्ट, तर यामध्ये तुमचं एसे रायटिंग राहील फॉर 20 मिनिट्स। त्यानंतर थर्ड ऑनलाईन प्रोग्रामिंग टेस्ट असेल फॉर 60 मिनिट्स, 2 प्रोग्राम्स फॉर द कोडिंग, म्हणजे तुम्हाला 2 प्रोग्राम्स देतील कोडिंगसाठी आणि याचं ड्युरेशन असणार आहे 1 hour। तर कॅन्डिडेट कॅन चूज एनी वन ऑफ द प्रोग्रामिंग लँग्वेज फॉर कोडिंग टेस्ट लाईक जावा, C, C++ और पायथन, म्हणजे एनी वन ऑफ द लँग्वेज तुम्ही चूज करू शकता त्या कोडिंगसाठी। दॅट असं नेसेसरी नाही की त्यांनी जे स्पेसिफाय केलं त्याच लँग्वेजमध्ये तुम्ही कोडिंग करायचं आहे। यू कॅन चूज युअर ओन कोडिंग लँग्वेज, ओके। तर ही जी एंटायर प्रोसेस आहे
ही याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर ही रिस्पॉन्सिबिलिटी फक्त आणि फक्त विप्रोची असणार आहे. आणि ज्यावेळेस तुमची ऑनलाईन टेस्ट तुम्ही पास व्हाल त्यानंतर कॅन्डिडेटचा टेक्निकल इंटरव्ह्यू आणि HR इंटरव्ह्यू असे 2 इंटरव्ह्यू होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे ऑलमोस्ट 3 राऊंड असेल तुमच्या या सिलेक्शन प्रोसेसचे. फर्स्ट ऑनलाईन टेस्ट असेल, त्यानंतर तुमचा टेक्निकल इंटरव्ह्यू आणि त्यानंतर तुमचा HR इंटरव्ह्यू असे 3 राऊंड्स असणार आहे. त्यानंतर तुमचं जर सिलेक्शन झालं फायनल तर विप्रो तुम्हाला इंडिव्हिज्युअल मेल्स थ्रू किंवा जे अदर कम्युनिकेशन मीन्स आहेत त्या थ्रू तुम्हाला इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेटला इन्फॉर्म करतील. तर अशा पद्धतीने तुम्ही विप्रोचा जो इलाइटचा ऑफ कॅम्पस ड्राईव्ह आहे त्यासाठी अप्लाय करू शकता. आता बेसिकली हा जो इलाइट ऑफ कॅम्पस ड्राईव्ह आहे तर हा त्यांनी का ऑर्गनाइज केला आहे, बिकॉज टू अट्रॅक्ट द बेस्ट ऑफ 2020 अँड 2021 इंजिनिअरिंग टॅलेंट अक्रॉस द कंट्री. And objective of this initiative is to enable an equal opportunity for employment to the most deserving talent from the computer science, information technology and circuitry engineering stream in India. तर त्यांना बेसिकली जे बेस्ट कॅन्डिडेट आहे तर ते फाइंड आउट करायचे, यासाठी त्यांनी हा ड्राईव्ह अरेंज केलेला आहे. तुम्ही जर ह्या सगळे क्रायटेरिया फुलफिल करत असाल तर तुम्ही नक्की ह्या ड्राईव्हसाठी अप्लाय करू शकता. आता सेकंड जी हायरिंग होणार आहे ती बिग बास्केट ह्या कंपनीमध्ये होणार आहे. तर बिग बास्केट तुम्हाला माहितीच आहे की हे ग्रोसरीचं खूप मोठं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. तर ह्या प्लॅटफॉर्ममध्ये ह्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर या पोस्टसाठी त्यांना व्हॅकन्सीज फिल करायच्या आहे. जॉब लोकेशन बँगलोर राहणार आहे आणि पॅकेज जे आहे हे 7 lakhs पर ॲनम असं असणार आहे. तर यासाठी कोण अप्लाय करू शकतो, तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे 2021 बॅचचे स्टुडंट, म्हणजे जे फ्रेशर्स आहे ज्यांचं BTech कम्प्युटर सायन्स किंवा IT किंवा EC रिलेटेड ब्रांचेसमधून झालं असेल तर ते स्टुडंट्स या बिग बास्केट ड्राईव्हसाठी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुमचा गुड PS स्कोअर असेल, म्हणजे जर तुम्ही लिटमस ऑर्गनायझेशनच्या टेस्ट थ्रू जर अप्लाय करत असेल तर तुमचा जो हायरिंग स्कोअर आहे तर तो चांगला पाहिजे. त्याबरोबर गुड अकॅडमिक ट्रॅक रेकॉर्ड पाहिजे आणि तुमच्याकडे जर स्किल असेल लाईक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे स्किल्स असेल, कन्सेप्ट क्लिअर असेल किंवा SQL, RDBMS, डेटा मॉडेलिंग किंवा MySQL और Oracle एनी वन ऑफ द डेटाबेसच्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असेल किंवा तुम्हाला बेसिक कन्सेप्टची इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल एनी ऑफ द प्रोग्रामिंग लँग्वेजचा सच ॲज Java and PHP, then you can apply for this post. Next, if you are having the best understanding of Linux and Python development and you can say JavaScript, HTML, CSS, Ajax and JSON, तर ह्या टाईपच्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत स्क्रिप्टिंग लँग्वेजेसचं जर नॉलेज असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर यू शुड हॅव द अंडरस्टँडिंग ऑफ वेब सर्व्हिसेस, XML, देन फ्रेमवर्क्स सच ॲज jQuery, Dojo and YOUR द ग्रेट अँड इज अ ग्रेट प्लस. ठीक आहे. तर त्यानंतर अशा पद्धतीचे जर तुमच्याकडे हे असेल स्किल असेल तर तुम्ही या बिग बास्केट कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर जे कॅन्डिडेट आहे तर त्यांचं जे कम्युनिकेशन स्किल आहे दॅट शुड बी एक्सलंट, व्हर्बल अँड रिटन ऑल्सो. त्याचबरोबर इंटरपर्सनल अँड प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल पाहिजे. देन दॅट कॅन्डिडेट मस्ट बी एबल टू वर्क इंडिपेंडेंटली अँड एन्जॉय द वर्किंग ॲट द फास्ट पेस स्टार्टअप एन्व्हायरमेंट. तर अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे स्किल्सची रिक्वायरमेंट आहे आणि तुम्ही जर फ्रेशर्स असाल कम्प्युटर सायन्स किंवा IT आणि त्याजर तुमच्याकडे जर PS स्कोर चांगला असेल इलिटमस ऑर्गनायझेशनचा तर तुम्ही ह्या बिग बास्केट कंपनीमध्ये अप्लाय करू शकता. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड जॉबचे नोटिफिकेशन मी माझ्या चॅनल थ्रू देत असते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा आणि तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.